नमस्कार, मी निलेश वकील, कार्याध्यक्ष मानाचा पहिला श्री कसबांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. सर्व गणेश भक्तांचं, सर्व भाविकांचं मनपूर्वक स्वागत. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघतो, म्हणजे जे थोडक्यात म्हटलं जातं आमच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने की दुसरी दिवाळी, ती दुसरी दिवाळी म्हणजे गणेशोत्सव उद्यापासून चालू होत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन काही तासात, काही वेळात येत आहे. तर तुम्ही ज्या उत्सव मंडपात उभे आहात तिथे तुम्हाला दिसत असेल की सर्वजण मनोभावे अनेक ठिकाणी या पद्धतीची आपली तयारी करत आहेत. तर आपली उद्याच्या मिरवणुकीबद्दल मी खूप महत्त्वाची माहिती सांगतो आहे. आपली उद्याची प्राणप्रतिष्ठापना श्री स्वामी सवितानंदजी हे करणार आहेत. प्राणप्रतिष्ठापना आपल्या प्रथेप्रमाणे 11:37 आपल्या या उत्सव मंडपात संपन्न होईल. आणि उत्सव आला की आकर्षाची मिरवणूक आलीच, म्हणजे मिरवणूक वाजत गाजत आपली निघणार, ग्रामदैवत आपण घेऊन येणार. तर त्या मिरवणुकीमध्ये की संघर्ष ढोलताशा पथक, अभेद्य ढोलताशा पथक आणि श्रीराम पथक सहभागी होणार आहे. आणि वर्षानुवर्षाप्रमाणे आपला लाडका प्रभात बँडही सहभागी होणार आहे. तर ही मिरवणूक इथून निघून आपल्या रास्तापेठेतनं श्री धोंडफळे यांच्याकडनं आपण उत्सव मूर्ती घेणार आणि परत येणार. आणि ही मिरवणूक सकाळी 9 वाजता उत्सव मंडपातून निघेल. आता थोडक्यात हे झालं बाप्पाचं आगमन. तर बाप्पाचं आगमन अतिशय सुंदर होणार आहे. त्याच्यानंतर 10 दिवसात भाविकांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी उत्तम कार्यक्रमांची रेलचल आपण इथे करणार आहोत. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी श्री कसबा गणपती पुरस्कार, हे जे अनेक वर्ष आपण पुण्यनगरीतलं की ज्यांनी खूप पुण्यनगरीमध्ये मानाचं योगदान दिलं आहे त्या लोकांसाठी आपण हे पुण्यनगरीचे पुरस्कार देणार आहोत. तर 28 तारखेला दुपारी 4 वाजता हे पुरस्कार आपण देणार आहोत. अनेक मान्यवरांना आणि डॉक्टर देगलूरकर साहेब यांच्या हस्ते आपण एक पुरस्कार देणार आहोत. त्याचप्रमाणे त्याच दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गंगा आरती, जे आपलं विशेष आकर्षण असतं, गंगा आरतीची सुरुवात पुण्यातल्या कार्यक्रमाची इथनं होणार आहे. 10 दिवसात जेम्बे नावाचा वाद्यप्रकार, जो आफ्रिकन जो वाद्यप्रकार आहे तोही आहे. त्याच्यापैकी 4 तारखेला आपल्याकडे महिला दिन आहे. तर 10 दिवसात अनेक असे विविध उपक्रम आपल्याकडे असणार आहेत. त्या उपक्रमांची माहिती आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवर नक्की होईल. आणि यावेळेस तर तुम्ही जाणता की आपला लाडका बाप्पाचा अक्षरशः जवळ ही नवीन पुणे मेट्रो चाललेली आहे. तर जिथे तुम्ही उत्सव मंडपात आहात तिथनं हार्डली 150 मीटरवर एक कसबापेठ मेट्रो स्टेशन आहे. तिथनं तुम्ही सहजासहजी मेट्रोला येऊ शकता. आणि मला वाटतं की आपण सर्वजण, गर्दी हा फार महत्त्वाचा, गर्दीचा मॅनेजमेंट हा विषय आहे. तर आपण जास्तीत जास्त लोक यावेळेस पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे सरकारी वाहन हे वापरूया. की जसं इथनं तुम्ही मेट्रोला उतरला तर 100 मीटरवर म्हणजे 7-8 मिनटात चालत तुम्ही इथे येऊ शकता. तर मानाचे गणपती यावेळेस मी कळकळीची विनंती करतो की आपल्या कुटुंबाची आपण काळजी घेऊ, पण जास्तीत जास्त सरकारी वाहनं आपण वापरू. आणि मला वाटतं मी प्रशासनाचे हार्दिक आभार मानेल की ज्या दिवशी रात्री 12पर्यंत की आपल्याला उत्सव सुरू ठेवायला परवानगी दिलेली आहे, त्या दिवशी रात्री 2पर्यंत मेट्रो त्यांनी चालू ठेवलेली आहे. आपण शासनाबद्दल सगळे अनेक मंडळं बोलत आहोत की ती मेट्रो 4पर्यंत ठेवता येईल का, की ज्या योगे भाविकांना जायला होईल. पण तोपर्यंत तरी शासन 2पर्यंत ठेवून ही मेट्रो गेलेली आहे. आपल्याला बसेस आहेत. तर आपण आपल्या पूर्ण कुटुंबियांची काळजी घेऊ आणि हा आनंददायी उत्सव भक्तीने साजरा करू. आणि माझी एक विनंती आहे की आपल्या येताना की आज मी म्हणतो लाखोपेक्षा जास्त भाविक येणार आहोत. तो कुठेही गर्दीचं नियोजन करू, कुठेही न घबराट करता, आणि आपल्या जीवाची काळजी आणि आपल्या समाजाची काळजी ही आपल्यावर आहे. तर आपल्या सर्व पोलीस बांधव भगिनी आणि मंडळातल्या कार्यकर्त्यांना आपण सहकार्य करू. तुम्हाला कुठेही काही वावगं जाणवलं तर जवळच्या पोलीस मित्राला, जवळच्या मंडळाच्या कार्यकर्त्याला तुम्ही हक्काने सांगा. आम्ही तुमची आतुरतेने वाट बघत आहोत. सर, तुम्ही हे सर्व 10 दिवसाचं सांगितलं, पण प्रत्येक मंडळाचे एक आकर्षण असते की देखावा. तर आपला देखावा काय आहे यंदाचा, आणि बाप्पांना काय नवीन आभूषणं केलेले आहेत का, त्याबद्दल काय? नक्कीच खूप चांगला प्रश्न आहे की जे सांगितलं पाहिजे की आपण गेले 3 वर्षापासून अष्टविनायकाचं विविध रूपं इथे साकारतो. तर आता तुम्ही बघत असाल की पालीमधलं श्री बल्लाळेश्वर हे रूप आपण इथे साकारत आहोत. तर याचा उद्देश एकच आहे की अष्टविनायकाची जी महती आहे, तर अष्टविनायकाची महती परत आपल्या भाविकांना करावी आणि आपण अष्टविनायकांना पुन्हा एकदा हे जे प्रतिकात्मक दर्शन आहे ते घेऊन आपल्या अष्टविनायकाच्या खऱ्या मंदिराकडे आपण जावं, ही अशी यावर्षी पालीची आपण हे करत आहोत. 14 विद्या 64 कलांचा अधिपती असलेल्या श्री गणरायाचे बुधवारी म्हणजे 27 ऑगस्ट रोजी आगमन होत आहे. मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यावर्षी 133वे वर्ष साजरे करीत आहे.
आगमन मिरवणूक सकाळी 27 तारखेला सकाळी 10 वाजता केळकर रस्ता येथील मंदार लॉज येथून निघेल. तेथून कुंटे चौक, नगरकर तालीम चौक, आप्पाळण चौक मार्गे उत्सव मंडपात येईल. मिरवणुकीमध्ये अग्रस्थानी आढावा बंधूंचे नगारा वादन असेल. त्यानंतर मागे न्यू ब्रास गंधर्व ब्रास बँडचे वादन असेल. त्यानंतर शिवमुद्रा पथक व ताल ढोल ताशा पथक हे आपली कला सादर करतील. त्यांच्या मागे विष्णुनाथ शंख पथक असेल. त्यानंतर चांदीच्या पालखीमध्ये आपल्या श्री जोगेश्वरी गजाननाची मूर्ती विराजमान असेल. ही चांदीची पालखी आपले सर्व कार्यकर्ते आपल्या खांद्यावरून वाहून मिरवणुकीत आणतील. यानंतर दुपारी 12:11 वासुदेव निवास आश्रम महायोग शक्तिपीठाचे प्रमुख विश्वस्त माननीय परमपूज्य शरदशास्त्री जोशी यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होईल. यावर्षी श्रींसाठी आपण कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे. पुण्याचा राजा मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ. मी कार्याध्यक्ष पृथ्वीराज श्यामसिंग परदेशी. गुरुजी तालीम मंडळाची यंदा 139वे वर्ष आहे. यावर्षी दरवर्षी आपण वेगवेगळे धार्मिक स्वरूपाचे असलेले देखावे बनवतो. तर यावर्षी आपण 12 ज्योतिर्लिंगापैकी एक सर्वात पवित्र असे वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराची वेव अशी प्रतिकृती बनवत आहेत. ती प्रतिकृती बनवत आहेत नगरचे शुभंकर कांबळे हे बनवणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपण यावर्षी जे दर 10 दिवसासाठी दरवर्षीप्रमाणे सर्व धार्मिक विधी केले जातात. दिवसातनं 2 वर्ष दोन्ही वेळा आरती केली जाते. ह्या वर्षी आरतीचं वैशिष्ट्य म्हणजे वाराणसी येथील गुरुजी येऊन जी गंगा आरती तिथे केली जाते त्याप्रमाणे रोज संध्याकाळी 7 वाजता गंगा आरती केली जाणार आहे. त्याचबरोबर गणेश याग, सत्यविनायक, मंत्रजागर हे सर्व धार्मिक विधी केले जातात. त्याच्याबरोबरच सामाजिक भान म्हणून गुरुजी तालमीतर्फे दरवर्षी सामाजिक कार्य केले जाते. त्यातलं सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे 5 अशा पीडितग्रस्त ग्रामीण भागातील संस्था आहेत की जिथं मदत केली जात नाही, होत नाही, दुर्लक्ष असतं. तर अशा ठिकाणी आमचे डॉक्टर मिलिंद भोई यांच्या मार्गदर्शनाखाली 5 संस्थेची निवड केली जाते आणि त्यांना गुरुजी तालीम सन्मान म्हणून 21,000 आर्थिक मदत व मानपत्र देऊन त्यांचा उत्साह वाढवतो आणि त्यांच्यापर्यंत आपली मदत पोचवली जाते. आणि सर आगमनाच्या मिरवणुकीचं वैशिष्ट्य काय असणार आहे? निघणाऱ्या आणि प्राणप्रतिष्ठापना कोणाच्या असतात? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली वैभवशाली जशी आगमन मिरवणूक आहे, ती आगमन मिरवणूक आपल्या गुरुजी तालीम गणपतीच्या मंदिरापासून निघणार आहे. ती गणपती चौक, जांजले विठ्ठल मंदिर चौक, आप्पाबळवंत चौक, जोगेश्वरी चौक परत आपल्या उत्सव मंडपात येणार आहे. त्या मिरवणुकीमध्ये जयंत नगरकर यांचे नगारा वादन आहे. तसेच गुरुजी प्रतिष्ठान ढोल ताशा पथक आहे, राग मंत्र ढोल ताशा पथक व विघ्नहर्ता ढोल ताशा पथक हे समावेश असणार आहे. आणि स्वप्नील सरपाळे व सुभाष सरपाळे यांनी पूर्ण फुलाचा आकर्षक रथ बनवला. त्या रथामध्ये मंडळाचा आपला पुण्याचा राजाचं आगमन होणार आहे. आणि ही प्राणप्रतिष्ठापना दुपारी 2:35 आपले पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती पुनीशेठ बालन यांच्या हस्ते होणार आहे. सर आणखी एक यंदाच्या बाप्पाला काय नवीन आभूषण असणार आहे किंवा काय असं काय आहे? आणि यंदाच्या वर्षी आपल्या मंडळातर्फे जी आपल्या गणपती रायाच्या पायातील सुवर्णकडे बनवले आहेत, ते सुवर्णकडे हे आपले पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते अर्पण करण्यात येणार आहे. पुणेकर नागरिकांना काय आव्हान करतात? पुणेकर नागरिकांना आव्हान असेच आहे की हा आता आपल्या महाराष्ट्र सरकारने राज्य महोत्सव म्हणून आपल्याला दर्जा दिलेला आहे. ते आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे व सांस्कृतिक मंत्री आपले आशिष शेलार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पुण्यातनं जे आपल्या या स्थानिक आमदार आहेत, जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी हा प्रयत्न करून ह्या उत्सवाची मान्यता करून गेली. त्याबद्दल मंडळाला प्रत्येक कार्यकर्त्याला अभिमान आहे की यावर्षी जास्तीत जास्त जल्लोषात हा गणेशोत्सव साजरा केला जाईल, शांततेत होईल आणि सर्व गणेश भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीतनं सर्व सुरक्षा हे प्रयत्न करून जास्तीत जास्त लोकांना दर्शन आणि कमी वेळात हे करता येईल असा आम्ही प्रयत्न करणार आहोत. गणपती बाप्पा मोरया.
श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्ट पुण्यनगरीतील हा मानाचा चौथा गणपती आहे आणि ह्या मंडळाचा कोषाध्यक्ष मी नितीन पंडित. खरं तर अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये आणि मंगलमय वातावरणामध्ये गणपतीचं आगमन होत आहे आणि आपण पाहत आहे की ह्या गणपतीमध्ये यावर्षी आपण वृंदावनचा सेट उभा केला आहे. जवळजवळ 100 फूट लांब आणि असा 200 फूट रुंद अशा प्रकारची सजावट केली. त्यामध्ये जवळजवळ 30 मोर असणार आहेत आणि आपल्याला माहिती 1952 सालापासून तुळशीबाग मंडळ सजावटीसाठी प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा हलत्या चालत्या देखाव्यांचा जो ट्रेंड सेट केला होता तो आदरणीय कलामहर्षी DS खटावकर सरांनी तुळशीबाग मंडळाच्या माध्यमातून केला होता. तीच परंपरा ठेवून मंडळ गेली अनेक वर्ष अत्यंत नयनरम्य आणि मनमोहक असं सजावटीचा लोकांसाठी सादरीकरण करत आहे. आणि सर यंदा मिरवणुकीमध्ये कशाप्रकारे आगमनाची मिरवणूक कशा प्रकारचे नियोजन असणार त्याबद्दल काय सांगतात? बाप्पाचरणी काय नवीन आभूषणं आहेत ते किंवा ते दरवर्षीप्रमाणे आहे ना आगमन सोहळा आम्ही आदल्या दिवशी करतो आणि त्यानिमित्तानं देखावाचं उद्घाटन पण यावेळेस पुनीतदादा बालांनी यांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि प्राणप्रतिष्ठापनेची मिरवणूक आहे ती सकाळी 10 वाजता गणपती चौकातनं सुरू होईल. नगरकर तालीम चौकातनं आप्पाबळून चौक, बुधवार चौक, समाधान चौक आणि परत गणपती चौकात येऊन तुळशीबागेतल्या उत्सव मंडपामध्ये ती येईल. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त आदरणीय योगी निरंजननाथ महाराज यांच्या शुभ हस्ते प्राणप्रतिष्ठापन सोहळा उद्या सकाळी दुपारी 12:15 वाजता उत्सव मंडपात संपन्न होणार आहे. खरं तर 10 दिवसामध्ये प्राणप्रतिष्ठापना, त्यानंतर गणेशाग असेल, अभिषेक असतील असे धार्मिक विधीसुद्धा होणार आहेत. त्यानंतर महिला दिन म्हणून आम्ही उत्सवामध्ये एक दिवस साजरा करतो. त्यामध्ये समाजामधील विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान केला जातो मंडळाच्या वतीनं आणि एक दिवस महिलांचं व्यवस्थापन केलं जातं. आमच्या मंडळाच्या सर्व महिला सभासद आणि पदाधिकारी उत्सवामध्ये एक दिवस पूर्ण व्यवस्थेचं नियोजन त्या करतात. त्याचप्रमाणे विसर्जनाच्या आदल्या दिवशी पानसुपारीचा कार्यक्रम असतो. आजूबाजूच्या सर्व परिसरातील नागरिक असतील, आमच्या व्यापारी बंधूंना बोलवलं जातं आणि एक प्रकारचा स्नेहमेळावा आयोजित केला जातो आणि 6 सप्टेंबरला विसर्जन मिरवणुकीची सांगता होणार आहे या उत्सवाची. यंदा काय बाप्पाच्या ठिकाणी नवीन आभूषण वगैरे काय आहे किंवा काय तुम्ही दान केलं असं काय आहे? ह्या वर्षी उत्सवामध्ये आपण बघताय की गणपतीला एक हार आलेला आहे चांदीचा. दरवर्षीच चांदीच्या दागिन्यांची इथं कोण ना कोण भक्त त्याला अर्पण करत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चौरंग असेल, त्यानंतर बाप्पाची मागची कमान असेल, सर्व आयुधे असतील आणि ह्या वर्षी चांदीचा हार गणपतीला आलेला आहे. पुणेकर नागरिकांना काय आव्हान? नाही, पुणेकर नागरिकांनी गणेशोत्सवामध्ये येताना थोडी काळजी घ्यावी कारण गर्दी भरपूर होणार आहे. सर्वांनीच चांगल्या पद्धतीची सजावट केलेली आहे आणि सर्व गणपती मंडळामध्ये नागरिक जाताना आपल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिक पॉकेटिंग असेल, चेन स्नॅचिंग असेल, मोबाईल असेल याची सर्व वस्तू कमीत कमी गरज असेल त्याच वस्तू बरोबर बाळगाव्यात, अन्यथा त्यांनी घरी ठेवाव्यात. लहान मुलांची योग्य काळजी घ्यावी. ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्या गळ्यामध्ये त्यांचं आय कार्ड ठेवावं जेणेकरून समजा मिसप्लेस झालं तरी त्यांच्याशी संपर्क करता येईल. आणि मंडळाच्या वतीनं पण इथं सुरक्षितता आम्ही काळजी घेत आहोत. CCTV कॅमेरे लावलेले आहेत, सिक्युरिटी गार्डची इथं व्यवस्था आहे, काही व्हॉलेंटियर्स इथं येऊन काम करतात. या सर्वांनी येणाऱ्या सर्व भाविकांची योग्य प्रकारे काळजी घेत आहोत. याच्या वर्षी केसरी गणेशोत्सवमध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे जे कार्यक्रम घेतो त्याचं स्वरूप थोडं बदललं आहे. आम्ही केसरीचे विश्वस्त आणि संपादक डॉक्टर दीपक टिळक यांचं निधन आत्ता 16 जुलैला झालं. त्यामुळे आम्ही काही गोष्टी बदलल्या आहेत ह्या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये. तर पहिल्याच दिवशीची जी मिरवणूक असते आमची, तर ती मिरवणूक न करता आम्ही वाड्यामध्ये स्थिर वादन ठेवलं आहे 2 पथकांचं आणि आम्ही गणपती एक आमची जी पालखी आहे तर ती पालखी आमची 100 वर्ष जुनी पालखी आहे. त्याच्यामधनं बसवून गणपती फक्त वाड्यात घेऊन येणार आणि प्राणप्रतिष्ठा नेहमीप्रमाणेच होणार आहे. रौनक टिळक तो प्राणप्रतिष्ठा करणार आहे यावेळेला. आणि बाकीचे जे कार्यक्रम असतात आमचे 10 दिवसाचे, तर जनरली आमच्याकडे कल्चरल प्रोग्राम म्हणजे काही ह्याचे कल्चरल प्रोग्राम्स असतात, काही संवाद, डिस्कशन्स, पॅनल डिस्कशन्स असे पण असतात. तर यावर्षी दीपक टिळकांचं निधन झाल्यामुळे आम्ही फक्त पहिल्या दिवशी संध्याकाळी गीत रामायणाचा कार्यक्रम ठेवला आहे
आणि बाकी सगळे आम्ही सामाजिक उपक्रम घेणार आहोत ह्या पुढच्या 10 दिवसांमध्ये. त्याच्यामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प आहे, अजून फ्री हेल्थ चेकअप कॅम्प पण ठेवला आहे. फिजिओथेरपी डिपार्टमेंट म्हणजे टिमवीची जी फिजिओथेरपी डिपार्टमेंट आहे ते तिकडे सगळे जे गणेश भक्त येतील दर्शनाला त्यांच्यासाठी मोफत उपचार, काही एक्सरसाइजेस हे सगळं तिकडे त्यांचं एक्झामिनेशन करून ते देतील त्या गणेश भक्तांना. आणि स्पर्धा दरवर्षीप्रमाणे झाल्या. आम्ही गणेशोत्सवाच्या आधीच ठेवतो या स्पर्धा, कारण मग नंतर महिला आपल्या घरच्या कामांमध्ये बिझी असतात गणपतीमध्ये. तर दरवर्षीप्रमाणे महिलांच्या आणि लहान मुलांच्या स्पर्धा घेतल्या आम्ही आणि त्याला प्रतिसाद चांगला आला. त्याचं बक्षीस समारंभ पण झाला आणि ह्यांचं सहकार्य बघून दरवर्षी जसे पार्टिसिपंट्स असतात ते सहकार्य बघून पण एक उत्साह आम्हाला परत हा गणेशोत्सव साजरा करायचा. आणि तर स्पर्धांमध्ये वेगवेगळे घेतले होते. महिलांसाठी पाककृती, पुष्परचना अशा स्पर्धा होतात. शिवाय साडी ड्रेपिंग कॉम्पिटिशन हे नवीन घेतलं होतं यावर्षी. मुलांसाठी दरवर्षीप्रमाणे गणेश मूर्ती रंगवा आणि अजून फेस पेंटिंग, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ह्या सगळ्या घेतल्या होत्या. तर मुलांचं म्हणजे त्याच्यात वयोगट तर KG पासनं 10वी-12वीपर्यंतची मुलं पण असतात आणि ते सगळं म्हणजे त्यांचा सहकार्य उत्साह बघून खूप छान वाटलं. तर तुम्ही सांगितलं की एकंदरीत 10 दिवसाचा कार्यक्रम आणि त्यापूर्वी काही कार्यक्रम घेतले असेल बक्षीस वितरण, पण आपली जी पालखी असणार ती थेट वाड्यामध्ये स्थिर वादन होणार आहे का कुठून असं मार्गावरून येणार आहे, का आहे त्या जागेवर होणार आहे? तर एक जिकडनं आम्ही गणपती घेतो ते केसरीवाड्याच्या इथनंच चौकात आहे ते. तर तिथून आम्ही गणपती बसवणार पालखीमध्ये आणि तो पालखीमधनं म्हणजे आम्ही चालत येणार पालखीबरोबर आणि वाड्यामध्ये ते स्थिरवादन होणार आहे. म्हणजे जे एकीकडे पूजा प्राणप्रतिष्ठा चालू राहील आणि मग 2 पथकं त्यांचं तिकडे वाड्यामध्ये स्थिरवादन करतील. किती वाजता प्राणप्रतिष्ठापना होईल आणि पुणेकर नागरिकांना काय आवाहन करतात? प्राणप्रतिष्ठा 10 वाजता सुरू होईल आणि पुणेकरांना सध्या जे गणपतीचं स्वरूप आहे, तुम्ही जर का केसरीवाड्याचा गणपती बघितला असेल तर आमचा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वेळेससुद्धा आम्ही फार काही खर्च ह्याच्यामध्ये करत नाही, डेकोरेशनमध्ये किंवा साऊंड सिस्टीममध्ये. तर पुणेकरांना हेच आव्हान राहील की लोकमान्यांनी ज्या साधेपणाने आणि जे एक गणपतीमध्ये लोक एकत्र येतातच, जो मूळ उद्देश होता लोकमान्यांचा लोकांना एकत्र आणण्याचा, तर ते तुम्ही कमीत कमी प्रदूषण म्हणजे ध्वनी प्रदूषण किंवा इतर एन्व्हायरमेंटल पोल्युशनसुद्धा ते कमीत कमी करून आपण सगळ्यांनी मिळून हा गणेशोत्सवाचा आनंद घेऊया. जे सध्या लोकांच्या तक्रारी असतात की सिस्टम्स खूप म्हणजे DJ सिस्टम्स असतात काही ठिकाणी, मोठ्या स्पीकर्सच्या भिंती असतात ज्यामुळे काही लोकांना त्रास होतो. तर ते आपण आपली रिस्पॉन्सिबिलिटी समजून त्या गोष्टी थोड्या कमी कराव्यात आणि सगळ्यांचा गणेशोत्सव आनंदाने साजरा व्हावा.